हिंगोलीत कृषी मंत्र्यांना दाखवले काळे झेंडे, ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी दाखवले काळे झेंडे। आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर केलेलं विधान अत्यंत चुकीचं असून वादग्रस्त वक्तव्य करून महाराष्ट्राच्या राजकारणाला गालबोट लावू नका, खासदार सुरेश म्हात्रे यांची आमदार गोपीचंद पडळकरांना सूचना। पंढरपुरात गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ आंदोलन, समर्थकांकडून पडळकरांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक। अभिषेक खरं तर भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष माऊली हळणवर यांच्या नेतृत्वाखाली दुग्धाभिषेक। सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निदर्शनं, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पोस्टरला जोडे मारून पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध। पडळकरांविरोधात दुसऱ्या दिवशीही आंदोलन, सांगलीच्या ईश्वरपूर पेठ रस्त्यावर आंदोलन, जयंत पाटील यांच्या समर्थकांचा रास्ता रोको। गोपीचंद पडळकरांविरोधात नागपुरात आंदोलन, जयंत पाटील यांच्या विरोधातील आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध, पडळकर यांच्यावर निलंबनाची कारवाईची मागणी। महाराष्ट्रात जगातील सर्वात मोठं आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ होणार, पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती। पोलीस दलात केंद्राकडून हस्तक्षेप होत नाही, डीजी असलेले निवृत्त अधिकारी बोलतात ते चुकीचा। मीरा बोरवणकरांच्या मुलाखती भाषणासंदर्भात स्पष्टीकरण, 11 वर्षात 8.5 वर्ष गृह खातं माझ्याकडे, तसा हस्तक्षेप नसतो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण। अहिल्यानगरच्या पदाधिकाऱ्यांना ठाकरेंचं मार्गदर्शन, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टिकोनातून बांधणी भक्कम करा, स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी संदर्भात विचार करा, स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे उद्धव ठाकरेंचे आदेश। अहिल्यानगरच्या पदाधिकाऱ्यांना ठाकरेंचं मार्गदर्शन, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टिकोनातून बांधणी भक्कम करा, स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी संदर्भात विचार करा, उद्धव ठाकरे यांचे आदेश। ठाकरेंच्या काळातील शिवभोजन थाळी योजना सुरू ठेवणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा, शिवभोजन थाळी योजनेसाठी 200 कोटी रुपये मंजूर, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। जामखेडच्या आमसभेत रोहित पवारांचा संताप, हा तुमच्या बापाचा पैसा नाही, रोहित पवारांनी अधिकाऱ्याला झापलं, गटार योजनेचं काम निकृष्ट, नागरिकांच्या तक्रारी। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना मारहाण, ठेकेदाराच्या गुंडांकडून पत्रकारांना मारहाण, मारहाणीत काही पत्रकार जखमी, तर छगन भुजबळांनी जखमी पत्रकारांची भेट घेतली, रुग्णालयात जाऊन मंत्री भुजबळांनी केली विचारपूस। नाशिकमध्ये पत्रकारांवर गुंडांकडून झालेल्या हल्ल्याचा बच्चू कडू यांच्याकडून निषेध व्यक्त करण्यात आला, लोकशाही बळकट करण्यासाठी पत्रकार काम करत असतात, त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहोत, बच्चू कडूंचं वक्तव्य। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे चंद्रपूर दौऱ्यावर, जनसंवाद कार्यक्रमाला बावनकुळेंची हजेरी, बावनकुळेंनी एकही व्यक्तीची समस्या ऐकली नाही, आम आदमी पक्षाचा आरोप, कार्यक्रमात जनतेची दिशाभूल झाल्याचा आरोप। राज्यातील अतिवृष्टीमुळे सुमारे 63 लाख हेक्टर क्षेत्राचं मोठं नुकसान, लवकरच पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिल्या जातील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काढण्यात आलेल्या मोर्चाप्रसंगी बच्चू कडू यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह राज्यातील पालकमंत्र्यांच्या घरात शिरण्याचा इशारा दिला होता, यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या खास अहिराणी शैलीत उत्तर दिलं। बंजारा समाजाला आदिवासींना प्रमाणपत्र द्या, प्रमाणपत्र न दिल्यास बंजारा समाजातील मंत्री आमदार राजीनामा देतील, काँग्रेसचे आमदार राजेश राठोड यांचा इशारा। भाजपकडून पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रम, मेरा देश पहिले, दी अनटोल्ड स्टोरी ऑफ नरेंद्र मोदी कार्यक्रमाचं उद्या आयोजन, मुख्यमंत्री फडणवीस मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असतील। यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यात शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसला खिंडार, बाभुळगाव बाजार समितीचे संचालक आशिष भीमसिंग सोळंके यांचा भाजपात पक्षप्रवेश, यावेळी 200हून अधिक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश। गुलाबराव पाटील विरुद्ध बच्चू कडू यांच्यात जुंपली, लवकरच जळगावात येऊ, गुलाबराव पाटलांचं आव्हान बच्चू कडू यांनी स्वीकारलं।
मंत्री अतुल सावेंच्या गाडीवर दगडफेक. छत्रपती संभाजीनगरमधील कार्यालयात अतुल सावे असतानाची ही घटना आहे. दगडफेक करणारा पोलिसांच्या ताब्यात. दगडफेक करणारा तरुण मनोरुग्ण. कुंभमेळा मंत्री समिती आणि कुंभमेळा शिखर समितीची स्थापना. मुख्यमंत्री कुंभमेळा शिखर समितीचे अध्यक्ष तर मंत्री गिरीश महाजन कुंभमेळा मंत्री समितीचे अध्यक्ष. कुंभच्या पार्श्वभूमीवर कुंभमंत्री समिती जाहीर. कुंभमंत्री समितीवर साधू महंतांमध्ये नाराजी. नाशिकसह त्र्यंबकेश्वर येथील साधू महंतांची बैठक. सर्व आखाड्यांचे प्रमुख बैठकीला उपस्थित असतील. आदिवासींच्या सुपीक जमिनी सुरक्षित राहतील. जमिनींना कोणताही धोका नाही. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं आश्वासन. गडचिरोली छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सह पालकमंत्री आशिष जयस्वालांनी ऐकल्या नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ कारवाईच्या सूचना. संजय राऊतांना धमकी. राऊतांना घरात घुसून मारू. दिघेंवर केलेल्या वक्तव्यानंतर राजेश मोरेंची धमकी. ठाकरेंच्या शिवसेनेची भांडूपमध्ये. मोरेंविरोधात घोषणाबाजी. खासदार संजय राऊत यांच्या भांडूप निवासस्थानी पोलीस बंदोबस्तात वाढ. राजेश मोरे यांनी घरात घुसून मारण्याची धमकी दिल्यानंतर सुरक्षेत वाढ. आशेचा किरण नको तर न्यायाचा किरण हवा. नवीन GR काढून सरकारनं मदतीचा हात अखडता घेतलाय. विजय वडेट्टीवार यांची टीका. नवी दिल्लीत मराठ्यांचं अधिवेशन. अधिवेशनात हाके काळकुटेंमध्ये जुंपली. तो थायलंड आणि मलेशियाला जा. काळकुटे यांचं हाकेंना प्रत्युत्तर. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या उद्यानाचं नाव बदलणार नाही. भगूरच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची माहिती. नमो उद्यान स्वतंत्र तयार करण्यात येणार. सचिन पटेल यांची माहिती. नमो उद्यानाला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमी सावरकर उद्यान हवं. ठाकरेंच्या शिवसेनेचे काकासाहेब देशमुख यांची मागणी. बीडमध्ये धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासाठी आमदार प्रकाश सोळंकेंचा पाठिंबा. आरक्षणाच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र. रत्नागिरीमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात ठाकरेंची शिवसेना महावितरण कार्यालयावर मोर्चा काढणार. 23 सप्टेंबरला कार्यालयावर धडक मोर्चा. सिंधुदुर्गात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गोपीचंद पडळकरांच्या निषेधार्थ आंदोलन. पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन. मीनाताई पुतळा विटंबना प्रकरणी उपेंद्र पावसकरच्या अडचणीत वाढ. उपेंद्र पावसकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. पैठणमध्ये रंगार हाट्टी येथे नवरात्र उत्सवाचं आयोजन. कालिका देवी नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी महिला मंडळाची समिती स्थापन. गडचिरोलीमध्ये विद्यापीठात झाडी बोली नाट्य संमेलन. मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अविनाश आवलगावकर यांच्या हस्ते उद्घाटन. डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर हे संमेलनाचे अध्यक्ष. चंद्रपुरात सेवा पंधरवड्याअंतर्गत भद्रावती तालुक्यात मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार शिबिर. शिबिराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद. सुमारे 1,500 नागरिकांची आरोग्य तपासणी आणि उपचार संपन्न. किन्नरमा सामाजिक संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न झालेला आहे. वार्षिक स्नेहसंमेलनाचे यंदा 11वं वर्ष. कार्यक्रमाला वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि लोकशाही मराठीचे व्यवस्थापकीय संपादक विशाल पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित. नाशिकमध्ये आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाची तपास मोहीम. मोहिमेत सुमारे 1,35,000 रुपये किमतीचा 43 लिटर कमी दर्जाच्या तुपाचा साठा जप्त. कोल्हापुरात धर्मराज दूध संस्थेच्या सभेत गोकुळ ठरावावरून राडा. पुढील वर्षी होणाऱ्या गोकुळ संघाच्या निवडणुकीचं राजकारण तपले. ठराव लिलाव पद्धतीनं नावावर करण्याची विरोधकांची मागणी. राज्यातील अनुरक्षण गृहांची न्यायालयानं माहिती मागवली आहे. मुलामुलींची प्रवेशाची क्षमता आणि प्रत्यक्ष प्रवेशाचा तपशील सादर करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश. नवरात्र उत्सवात मुस्लिमांना प्रवेश देऊ नका. विश्व हिंदू परिषदेचं गरबा आयोजकांना निवेदन. दुपारी 4 वाजता पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. अमरावती शेतकऱ्याच्या पिकावर रोटावेटर फिरवण्याचा घाट. पीक नुकसानीमुळे शेतकऱ्याचा कृषी विभागावर संताप.
आमच्या शेतीची अंत्ययात्रा तरी बघायला या, तिवसातील शेतकऱ्याची कृषी विभागाला निमंत्रण पत्रिका. पुणे विद्यापीठाच्या प्रमाणपत्रांची आता नाशिकमध्ये छपाई. इंडियन सिक्युरिटी प्रेसमध्ये होणार छपाई. प्रमाणपत्रांच्या बनावटगिरीला आळा बसणार. पुणे विद्यापीठाचा सुरक्षितता पारदर्शकपणासाठी निर्णय. जिल्हा परिषद निवडणुकीचा मार्ग जवळपास मोकळा. याचिका निकाली निघाल्यानं जिल्हा परिषद निवडणुकांचा बार. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय. रत्नागिरीमध्ये समाजसेवक आणि आरटीआय कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी गोवा बंद. हल्ल्याच्या निषेधार्थ आझाद मैदानमधून मोर्चाकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न. अहिल्यानगरमध्ये कारखान्यामध्ये देवीच्या मूर्तींवर रंगाचा शेवटचा हात देण्याची लगबग सुरू. मूर्ती खरेदी करण्यासाठी भाविकांची लगबग. गडचिरोलीमध्ये आष्टी ते आल्लापल्ली मार्गावर अज्ञात वाहनांच्या धडकेत व्यक्ती ठार. नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास. नवीन बदलांसह आणलेल्या मोनोरेलची ट्रायल रन. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आलं. ऑटो सिग्नलची देखील सुविधा आहे. नवीन मोनोरेलचे रेक्स लवकरच वापरण्यात येणार. मोनोरेल सेवा आजपासून तात्पुरत्या स्वरूपात बंद. मोनोरेलमध्ये अनेकदा बिघाड झाल्याने निर्णय. नवीन मोनोरेल कधी सुरू होईल याबाबत अस्पष्टता. छत्रपती संभाजीनगरात अतिवृष्टीमुळे नदीवरील दोनही पूल तुटल्यानं गावकऱ्यांचे हाल. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी नदीच्या पाण्यातून अंत्ययात्रा. तातडीनं पूल दुरुस्तीची मागणी. मुंबई नांदेड साप्ताहिक विशेष 4 रेल्वे गाड्या चालवणार. आजपासून 22 डब्यांच्या विशेष गाडीचं आरक्षण खुलं. यवतमाळ जिल्हा परिषदेसमोर थकीत मानधन आणि पुनर्नियुक्तीच्या खरतर मागणीसाठी योगा शिक्षकांचे धरणे आंदोलन. मागणी मान्य न झाल्यास मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा. उत्तर प्रदेशातील कानपूरचे पडसाद ठाण्यात मुंबऱ्यात मुस्लिम समुदायाचं आंदोलन. उत्तर प्रदेश सरकार विरोधात आंदोलन. पैठणमध्ये छावा संघटनेच्या वतीनं आंदोलन. अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर आंदोलन. चंद्रपुरात सिनाळा, मसाळा आणि नवेगाव गावातील नागरिकांचं आंदोलन. पुनर्वसन केलेल्या ठिकाणी सुविधा न दिल्यानं ग्रामस्थ आक्रमक. दुर्गापूर कोळसा खाण कार्यालयासमोर आंदोलन. व्यवस्थापनासाठी आजची मुदत. पनवेलमध्ये जमीन हडपल्याप्रकरणी शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन. तहसीलदारांच्या मध्यस्थीमुळे आंदोलन तात्पुरतं स्थगित. तत्कालीन तलाठी आणि मंडळाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. 2014 मध्ये मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही. धनगर समाजाला एसटी आरक्षण द्या. धनगर समाजाचे नेते ज्ञानेश्वर सरवदे यांची मागणी. अमरावती सुपर स्पेशलिस्ट रुग्णालयातील डॉक्टर गेल्या 25 दिवसांपासून संपावर. थकीत मानधनाच्या मागणीसाठी 62 डॉक्टर संपावर. 600हून अधिक शस्त्रक्रिया रखडल्यात. सरकारला जाग आणण्यासाठी काँग्रेस कमिटीचं रुग्णालयासमोर आंदोलन. यवतमाळमध्ये उमरखेड या ठिकाणी आरक्षण बचावासाठी आदिवासींचा एल्गार मोर्चा. मोठ्या समाजात आदिवासी बांधव मोर्चात सहभागी. माजी आमदार उत्तम इंगळे यांच्या नेतृत्वात मोर्चा. यवतमाळमधील शासकीय रुग्णालयातील MBBS शिकाऊ डॉक्टरांचा 1 दिवसाचा संप. होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी प्रॅक्टिसची परवानगी दिल्यामुळे संप. अखेर 6 दिवसांनी बंजारा समाजाचं उपोषण मागे. भाजप आमदार संजय केनेकर यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चेला यश. गोरखनाथ राठोड यांचं उपोषण मागे. वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस. मुसळधार पावसामुळे सोनल प्रकल्प ओव्हरफ्लो. बुलढाण्यात अतिवृष्टीमुळे 2,58,000 खरतर क्षेत्र बाधित झाले. पावसामुळे कापूस सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान. ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी. सांगोल्यात ढगफुटी सदृश्य पाऊस. नदीकाठी कपडे धुण्यासाठी गेलेल्या 2 मुली वाहून गेल्या. सध्या शोधकार्य सुरू आहे. वाशिममध्ये पावसामुळे सोयाबीन पिकांचं नुकसान. शेतकऱ्यांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे पीक उद्ध्वस्त झाले. शेतांना तळ्याचं स्वरूप मिळालंय. सांगोला तालुक्यात पावसाचं थैमान. माहीम गावातील ओढ्यात 2 तरुण वाहून गेले. शेतीसह लोकवस्तीत शिरलं पाणी. नागपूरमध्ये विजांच्या कडकडाटासह शहरातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस. मुसळधार पावसामुळे शेतकरी चिंतेत.
पंढरपुरात शुक्रवारी रात्री दमदार पाऊस. अतिवृष्टीप्रमाणे झालेल्या पावसामुळे शहरात 71 मिलीमीटर पावसाची नोंद. पावसामुळे पेट्रोल पंपासह झोपडपट्टी परिसरात अनेक सखल भागात पाणी. हिंगोली जोरदार पाऊस. कयाधू नदीला पूर. समगा ते हिंगोली मार्गावर वाहतूक ठप्प. कोयना धरण 100% भरलं. धरणाच्या 4 दरवाजातून 8,500 क्युसेक विसर्ग. तो कोयना नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. 2 दिवसांपासून परिसरात मुसळधार पाऊस. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस. पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी. पावसामुळे पुन्हा एकदा कलही रगे जे खरं तर हा जो रस्ता आहे तो बंद केलेला आहे. कोल्हापुरातील राजाराम बंधारा 6व्यांदा पाण्याखाली. रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ. बीडच्या आष्टीतील देवळाली गाव परिसरात पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. डाळिंब, लिंबू या फळबागेसह शेती यंत्रांचंही मोठं नुकसान. जगायचं कसं? महिला शेतकऱ्यांचा आक्रोश. छत्रपती संभाजीनगरात गंगापूरमध्ये पावसामुळे खरीप पिकांचं नुकसान. मका, तूर, कपाशी, भुईमूग पिकांचं नुकसान. तातडीनं आर्थिक मदतीची मागणी. छत्रपती संभाजीनगरात 1,418 कोटी रुपयांचं 3 महिन्यात अतिवृष्टीमुळे नुकसान. 5,000 गावातील 19 लाख शेतकरी बाधित. 630 कोटींची मदत शासनाकडून 18 सप्टेंबरपर्यंत मंजूर. अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी संकटात. विदर्भात 7 लाख हेक्टरवरील पिकांना फटका. तर पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात फळबागांचं मोठं नुकसान. जालन्यात 24 तारखेला धनगर समाजाचा इशारा. मोर्चा उपोषणाचा आजचा 4था दिवस. 24 तारखेपर्यंत आरक्षण दिलं नाही तर उद्रेक होईल. आंदोलकांचा सरकारला इशारा. लातूरच्या औसा रोड परिसरात दिवसाढवळ्या रोकड लंपास. वर्दळीच्या ठिकाणी चोरी झाल्यानं एकच खळबळ. पोलिसांकडून तपास सुरू. रत्नागिरीमध्ये सुरक्षा तपासणी दरम्यान अधिकाऱ्यांनी कपड्यामध्ये लपवलेले 10,000 रुपये किमतीचं ई सिगारेट सापडले. एका युके नागरिकाविरुद्ध गुन्हा दाखल. नागपूरमध्ये मोटरसायकल चोरी करणाऱ्या 2 सख्या भावांना अटक. आरोपींकडून 50 वाहनं आणि 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गोट्या गित्तेसह 5 आरोपींवरील मकोका रद्द. गोट्या गित्ते वाल्मिक कराडचा समर्थक. 7 पैकी 5 आरोपींवरील मकोका रद्द. गोट्या गित्तेने आणखी भयानक प्रकार केले तर जबाबदार कोण? वाल्मिक कराडच्या राईट हँड गोट्या गित्तेवरील मकोका रद्द केल्यानं अंजली दमानिया संतापल्या. यवतमाळमध्ये पदभरतीच्या नावाखाली युवकांची आर्थिक फसवणूक. उमेदवारांकडून अर्जासाठी 315 रुपये तर 15,500 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट घेतले. पैसे परत करण्याचे पोलिसांचे आदेश. 2,000 उमेदवारांना पैसे परत मिळणार. अहिल्यानगरच्या शिंगवे नाईक येथील श्रीराम मंदिरात चोरी करणाऱ्या 3 चोरट्यांना अटक. चोरट्यांकडून 1 लाखांचे दागिने हस्तगत. चोरीमध्ये आरोपींनी 2.5 लाखांचे दागिने लंपास केले होते. बीडच्या केज येथील गट शिक्षणाधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल. अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न. आरोपी फरार असून पोलिसांकडून शोध सुरू. कोल्हापुरात 36 लाखांची घरफोडी उघडकीस. कर्नाटकातील 3 चोरट्यांना अटक. आरोपीकडून 36,70,120 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. कराडमध्ये मोबाईल बदलण्याच्या वादातून युवकाचा मृत्यू. मोबाईल शॉपीमध्ये ग्राहक आणि दुकानदार कर्मचाऱ्यामध्ये वाद. तर कराड शहर बसस्थानक परिसरातील घटना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.